रामकृष्ण हरी मंडळी, नमस्कार सर्वांना। तर मी कालच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की चला तुम्हाला आता घर दाखवते। तर काही मैत्रिणींच्या कमेंट आल्या की घर दाखवलंच नाही, तर आज मी तुम्हाला घर दाखवणार आहे माझं। तर घराच्या अवतीभोवतीचं जे शेत आहे, थोडीशी झाडं आहेत, तेही दाखवण्याचा प्रयत्न करते आहे। तर मैत्रिणींनो, घर पाहण्याआधी ना घराच्या अवतीभोवतीची जागा दाखवते आहे। आता हे जे तुम्ही पाहतायत हे आहे धान्य साठवण्याचं कणग्या। तर ह्या आत्ताच्या आधुनिक कणग्या याला आपण म्हणू शकतो। तर इथे जे खाली दिसते तुम्हाला, त्या याच्यातून धान्य काढताना ते गोल लॉक खोलावं लागत असेल आणि मग तिथून धान्य काढता येतं। हे पहा, हे जे आहे हे लॉक काढलं की तिथून धान्य पडतं। आता गंमत म्हणजे अशी ना की आमच्या वेळेस कणग्या होत्या ना, आम्ही लहान असताना त्या कणग्या होत्या टोपलीसारख्या, त्या बांबूच्या वेतापासून बनवल्या जायच्या। तर त्या टोपलीसारख्या कणग्या असायच्या आणि त्या कणग्या ह्या कणग्यांपेक्षा पण उंच असायच्या। ह्या ज्या कणग्या दिसतायत ना, ह्या 5 फूट असतील। त्या कणग्या जवळजवळ 7-8 फूट उंच असायच्या, कमीत कमी 6 फूट तर उंच असायच्यात आणि त्या शेणाने सारवलेल्या असायच्या। आणि लहानपणी आम्ही काय करायचो, उन्हाळ्याच्या सुट्टीत सर्व भावंड असे एकत्र यायचो ना खेळायला। तर घरात ह्या कणग्यांची अशी लाईन असायची, 6-6 मोठ्या कणग्या असायच्या। 6-6 4 कणग्या इकडून 4 कणग्या तिकडून। तर त्या कणग्यांमध्ये दुपारचं ऊन व्हायचं आम्हाला, तर उन्हात आम्ही बाहेर खेळायला जायचो नाही। मग आम्ही काय करायचो, त्या कणग्यांमध्ये लपाछुपी खेळायचो। थोडं धान्य असायचं त्या कणग्यांमध्ये, निम्म्या कणग्या, काही कणग्या खूप रिकाम्या असायच्या। मग हे भावंड काय करायची, लपाछुपी खेळताना त्या कणग्यांमध्ये लपायचे। मग असं शोधायचं, त्या कणगीला हात लावून सांगायचं की अमुक अमुक ह्या कणगीत आहे। तर असा तो खेळ असायचा लपाछुपीचा। आणि तो जर त्या कणगीमध्ये निघाला की समजायचं तो आऊट झाला। तर आम्ही असे खेळ खेळायचो। तर मला जेव्हा त्या कणगीत उडी मारायची वेळ यायची ना, तेव्हा खूप अंधार असायचा आणि मला काही इतकी भीती वाटायची, मला काही सवसव चढून त्याच्यात उडी मारता यायची नाही, कारण मी माझं बालपण शहरामध्ये गेलेलं होतं। तर हे सगळे भावंड पटापट चढून त्या कणगीमध्ये उडी मारून बसायचे सुद्धा। आणि मला खूप उशीर लागायचा, याच्यावर त्याच्यावर चढून मी जायची। तर गेल्यानंतर मग पुढे खाली तर गुडूप अंधार असायचा आणि ज्या व्यक्तीवर राज्य आहे ना, ती व्यक्ती अगदी 10, 20, 30, 40, 100 म्हणून यायच्या आत उडी टाकायची असायची मला त्या कणगीमध्ये। तर मला कोण त्या कणगीत आहे मी आवाज द्यायची, माझ्या भावंडांना आवाज द्यायची, तू आहे का? तर ते कोणी काही बोलायचेच नाही, कारण त्यांना वाटायचं हिला जर आपण आवाज दिला तर आपण आऊट होऊन जाऊ। ते गप्पच बसायचे। मग मी धाडकन वरून उडी टाकायची। ती उडी नेमकी कोणाच्या तरी टाळक्यात माझी उडी असायची। नंतर जे रडत बाहेर यायचं एखादं त्याच्यातलं। तर अशी ती कणग्यांची गंमत मला विसरत नाही, मी आठवते मला। तर आता ह्याच त्या कणग्या आहेत, त्यात धान्य साठवून ठेवलं जातं। तर ह्या नवीन कणग्या आलेल्या आहेत, ह्या झाडाखाली ठेवतात आणि पावसाळ्यात सुद्धा ठेवू शकतो, उन्हाळ्यात सुद्धा ठेवू शकतो। आणि उन्हाळ्यात सुद्धा हे तापतं, त्याच्यामुळे धान्यांचं याच्यापासून संरक्षण होतं। त्या उन्हामुळे तापल्यामुळे त्याच्यात आतमध्ये कीड लागत नाही। तर चांगल्या आहेत ह्या सुद्धा कणग्या। आता जुन्या कणग्या गेल्या, नवीन कणग्या निघाल्या, तशा ह्या टिकाऊ आहेत म्हणा। तर असो, आता ही आहेत आळूची पानं। भरपूर अशा प्रमाणात आळूची पानं आहेत। तर घरच्याच वड्या भरपूर होऊन जातात ह्या आळूच्या पानांच्या। आळूच्या बाजूलाच ही चिक्कूची झाडं आहेत, खूप चिक्कू लागलेले आहेत त्याला पण। हे पहा चिक्कू पिकलेले नसतील आता अजून।
थोडे मोठे होऊन द्यायला लागतील. ही सगळी चिक्कूची झाडं आहेत. ही तिथपर्यंत दिसतात ना, ही सगळी चिक्कूची झाडं आहेत. हा जो आहे ना, हा पाण्याचा हौद आहे. हे पाणी ओपन आहे कारण हे जनावरांना पिण्यासाठी आहे. आणि तिथे दिसतोय तो वरचा बंदिस्त हौद आहे, ते पिण्याचं पाणी आहे. आणि हा जनावरांसाठी ओपन हौद आहे. आणि उघडा ठेवल्यामुळे काय होतं, हवा खेळती राहते आणि त्यामध्ये पाणी असं गारगार होऊन जातं. नाही ना, दे तिला. आतली ते आहेत, अजून काढू. कमल का चाललीस? कमल काय काय घेऊन चाललीस? कांदे चालवलेत. किती बारीक आहेत ते. पण तू का चाललीस? इथे कमल आता दुसऱ्या गावाला चाललेली आहे. त्यामुळे तिला सर्वजण तिला मिरच्या, लसूण, कांदे हे सगळं गावचं जिन्नस, रानमेवा भरून देण्याच्या गडबडीमध्ये आहेत. तर आता भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये कमलला निरोप देऊन.